बुलढाणा व जळगाव जिल्ह्याच्या सीमा रेषेवर व पूर्णा नदीकाठी असलेले मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर संस्थान येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रावण सोमवार निमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। दरवर्षीच भाविक पायदळ दिंडी घेऊन हरिनामाच्या गजरात धुपेश्वर येथे येतात। यावर्षी 71 वर्षांनंतर 5 श्रावण सोमवार आल्यामुळे शास्त्रानुसार यावर्षीचा श्रावण मास विशेष मानला जातो। हा दुर्मिळ योग साधून धुपेश्वरला श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येत आहेत। MCN न्यूज मराठी करिता सुनील जगताप, मुक्ताईनगर। या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते, परंतु यंदाच्या वर्षी हा महापर्वकाळ आल्याच्यानं हा जो योग आहे हा 71 वर्षांना आल्याच्यानं श्रावणाच्या सुरुवातीला सोमवार असल्याच्यानं आरंभ सोमवारपासून झाला आणि यंदाच्या वर्षी 5 श्रावण सोमवार आले, त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे, भरपूर या ठिकाणी गर्दी आहे आणि त्यांची व्यवस्था करावी याच्यासाठी विश्वस्त मंडळ अगदी त्या ठिकाणी तत्परतेनं त्या ठिकाणी कार्य करत आहे। दररोज दुपारले 12 वाजेले भक्तांची भोजनाची व्यवस्था, त्याच्यानंतर रात्री 8 ते 9 येणारे जे भगवत भक्त आहे ते मुक्कामी आहे त्यांची व्यवस्थित व्यवस्था करत आहे आणि त्यांना दर्शन सुलभ कसं देता येईल करता येईल याची व्यवस्था सर्व करत आहे। असा हा योग आहे। अशी गर्दी प्रतिवर्षापेक्षा यंदाच्या वर्षी भरपूर गर्दी आहे, भरपूर लोक दर्शन घेऊन जात आहेत, अनेक दुकाने या ठिकाणी आलेले आहेत। असा हा पर्वकाळ या ठिकाणी पुरातन असं हे संस्थान आहे। विठ्ठल हरी बाबा या ठिकाणी भरपूर अरण्य होतं, दंडका अरण्य, त्या ठिकाणी वाघ सिंह असे राहत होते। त्याच्यानंतर विठ्ठल हरी बाबा या ठिकाणी आले, त्यांना असं छोटंसं मंदिर मिळालं आणि त्या मंदिरानंतर मग ते पूजा व्यवस्थापन करत होते। त्याच्यानंतर मग या ठिकाणी सद्गुरू रामभाऊ आले आणि त्यांनी देव जीवा जेवा असं कार्य केलं। त्याच्यानंतर मग रामभाऊ गेल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष झाले ही सेवा माझ्याकडे आली। मी हरिभक्तपरायण पंजाजी महाराज रायपुरे अडसोळा या ठिकाणी याच्या अगोदर तरी आता पुरातन असा इतिहास जर पाहिला तर या ठिकाणी श्रीराम प्रभू येऊन गेल्याची अशी आख्यायिका आहे। इकडे लिंगेश्वर आहे, त्या ठिकाणी शुंभ ऋषी तपश्चर्या करत होते आणि हनुमंतरायाच्या जन्मोत्सवामध्ये अभंग आलेले आहेत। ते दशरथ राजाला पुत्र संतान नव्हतं आणि मग त्याच्यासाठी त्या पुत्र संतानासाठी शृंग ऋषीला या ठिकाणी नेलं होतं आणि शृंग ऋषीने नेल्याच्यानं त्यांच्या वडिलांना राग आला होता, क्रोध आला होता, असं अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे। हनुमंतरायाच्या जन्मोत्सवामध्ये विभांडका क्रोध आला असे भारी, अयोध्या भितरी वेगे आला, त्या ठिकाणी मग त्यांच्या मुलाचं लग्न विवाह केला आणि मग विवाह केल्यामुळे विभांडकाला क्रोध आल्यामुळे त्या ठिकाणी हे गेले